मिरज बस स्थानक येथे रिक्षा चालकाने बस चालकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। विठ्ठल पाटील या बस चालकाने बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना विरोध केला। या कारणावरून सुनील जयगुंड, श्रीशैल महाकाळे, विलास जाधव या रिक्षा चालकांनी विठ्ठल पाटील यांना धक्काबुक्की केली। यावेळी रिक्षा संघटना व एसटी कर्मचारी संघटना समोरासमोर आल्या होत्या। बस स्थानक आवारात रिक्षा चालक रिक्षा आणून प्रवासी भरणा करताना हा प्रकार घडला आहे। दोन्ही संघटनांकडून जोरदार वादावादी यावेळी झाली। पोलिसांनी जागेवर 3 रिक्षा चालकांना अटक केल्याने वातावरण निवळले। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी 3 रिक्षा चालकांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली आहे। जर काय जर घटलं त्याला जबाबदार मी आम्ही त्याला काही वेळ वगैरे पण काही नाही, भाषा सुद्धा बोलली नाही। तुम्ही त्याला एवढंच म्हटले का बाबा आमच्या स्टँड मध्ये आम्ही माणसं घ्यायचं का नाही। तर पार्सल ऑफिसच्या पलीकडे तुमचं काय असेल ते स्टँड इथं पुढे यायचं नाही म्हणे तुम्ही। पार्सल ऑफिसच्या आत म्हणते। गणेश आवळे, SBN मराठी, मिरज।